हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमोजिनाणं जिदभवाणं। जय बोलो महावीर भगवान की जय। 85मध्ये 98 नंबरची गाथा बघत होतो. काय चाललंय प्रकरण आपलं? काय सांगितली सांगा. आठवत नाही काय? आपली चुलिका, चुलिका चालली होती ना. चुलिकेमध्ये सांगतायत की 6 द्रव्य कुठल्या कुठल्या अपेक्षेने भेदले जातील. जसं सांगितलं होतं मागच्या गाथेत, मूर्तिक अमूर्तिक, चेतन अचेतन. आता या गाथेत क्रिया आणि सक्रिय आणि निष्क्रिय या अपेक्षेने भेद करतायत. काय 6 द्रव्य कुठले? जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश, काल. ह्याच्यामध्ये क्रियावान द्रव्य कुठले आणि निष्क्रिय द्रव्य कुठले, क्रियारहित द्रव्य कुठले असतात. क्रिया म्हणजे काय? एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर गमन करतात. असं कुठल्या कुठल्या द्रव्यांमध्ये दिसतं? 6 द्रव्यांमध्ये. तर फक्त जीव आणि पुद्गल हे 2च द्रव्य क्रियावान आहेत. बाकीची सगळी द्रव्य कशी आहेत? निष्क्रिय आहेत. कारण या 2 द्रव्यांमध्येच क्रियावती शक्ती आढळते. अन्य द्रव्यांमध्ये ती शक्ती नाही. लिहायचं असेल तुम्हाला. जीव आणि पुद्गल हे 2 द्रव्य क्रियावती शक्तीने सहित असतात, म्हणून त्यांचं क्षेत्रांतर रूपाने गमन दिसून येतं. पण अन्य द्रव्यांमध्ये ती शक्ती नाही. जीवा पुद्गल काया सहस किरिया हवंती नयसे सा पोगल करणा जीवा खंदा खलु काल करणादू. जीव पुद्गल काय हे सहस क्रिया म्हणजे कारणाने सहित असताना क्रियावान आहेत. नय सेसा सक्रिया हवंती, अन्य सर्व द्रव्य क्रियासहित नाहीत. पोगल करणा जीवा खंदा खलु काल करणादू. पुद्गलाच्या कारणाने जीवामध्ये क्रिया दिसते आणि स्कंदामध्ये खरोखर कालाच्या कारणाने क्रिया दिसते. हे बघितलं होतं ना आपण. मग ह्याच्यामध्ये त्यांनी काय कारण सांगितलं तेजोभावींनी, की जीवाला कर्म हे कारण आहे क्रिया होण्यामध्ये. साक्षात कारण म्हणा. आता कालद्रव्य नाही आहे असं नाही आहे, पण पहिलं कारण आता कर्म आहे. कर्मांचा उदय, क्षय वगैरे हे जे काय त्याच्या दशा आहेत, ह्याच्या कारणाचं निमित्त असताना जीवामध्ये क्रिया दिसून येते. क्रियावती शक्ती कुठल्या कर्माचं कार्य किंवा क्रियावती शक्तीवर कोण आवरण घालतंय? म्हणजे पुद्गलकृत सांगायला लागलाय ना तुम्ही. पुद्गलाच्या करणाने जीवामध्ये क्रियावानपणा आहे. मग माझा प्रश्न आहे की क्रियावती शक्तीला रोखणारं कर्म आहे का? हां, बरोबर आहे की. क्रिया म्हणजे काय सांगितलं त्यांनी? परिस्पंदन रूप म्हणजे क्षेत्रांतर गमनासाठी परिस्पंदन रूप होणारी पर्याय, त्याला क्रिया म्हणतात. जीवामध्ये जे काय क्षेत्रांतर गमन होणार आहे त्याच्यासाठी जे काय परिस्पंदन रूप पर्याय झाली त्याला क्रिया म्हणलं. जीवामध्ये होती ती. मग मला म्हणायचंय, तुम्ही जर म्हणताय की पुद्गलाचं कारण आहे जीवामध्ये क्रिया होण्यामध्ये, बरोबर आहे, त्यांचा शब्द आहे ना असं. जीवा हा पुद्गल काय हा सक्रिया हा भवंती. जीव आणि पुद्गल काय हे सक्रिय आहेत. कधी? बहिरंग सहकारी कारणही सहित आहा. जेव्हा बहिरंग सहकारी कारणाने सहित असतात त्यावेळेस ते सक्रिय असतात. कोण? जीव आणि पुद्गल. नच जीव पुद्गलाभ्याम शेष द्रव्याणी सक्रियाणी. जीव पुद्गल द्रव्याहून अन्य द्रव्य सक्रिय नाहीत. जीवानाम सक्रियत्वे बहिरंग निमित्तम कथ्यते. जीवाच्या सक्रियत्वामध्ये बहिरंग कारण सांगतात.
मनोवचन काय व्यापार रूप क्रियापरिणतैः निष्क्रिय निर्विकार शुद्धात्मानुभूती भावनाच्युतैः जीवैः ये समुपार्जिताः कर्म नो कर्म पुद्गलाः ते एव करणं कारणं निमित्तं येषां ते जीवाः पुद्गलकरणाः भण्यन्ते. एवढ्यामध्ये सांगितलंय त्यांनी की कर्म आणि नो कर्म हे जीवाच्या क्रियेमध्ये निमित्त आहेत. सांगा कोण कर्म? मग जीवाच्या क्रिया होण्यामध्ये निमित्त कर्म नो कर्म आहेत. मग कुठलं कर्म निमित्त आहे असं माझा प्रश्न आहे. जीवाची क्रिया जी होती ती कुठल्या कर्माच्या निमित्तात? सगळेच कर्म ना, संसारी आहोत तर सगळेच कर्म असं स्पेशली सगळे कर्म क्रिया करतात का? कर्म सगळ्या कर्मांनी बंधन असल्यामुळं क्रिया होते, संसारी होतो आणि त्या क्रिया होतात. म्हणजे मोहनीय कर्म मोहनीय कर्मामुळे सगळ्या कर्मांचा मोहनीय कर्म नाही घेता येणार, कारण मोहाचा क्षय झाला तरी सुद्धा क्रिया दिसून येते. मोहनीयाचा क्षय झाला अरिहंतांमध्ये तरी सुद्धा अरिहंतांच्या ठिकाणी क्रिया दिसते ना, त्यामुळं मोहनीय कारण येत नाही. असं योग असं मी लावत होती, पण ते बघावं लागेल कसं. म्हणजे जोपर्यंत योगाचा सद्भाव आहे तोपर्यंत क्रिया आहेत. इवन जेव्हा एक समयवरती गमन झालं ना सिद्धशिलेवर जात असताना, तिथं पण निर्योग झालाय जीव, पण तरी सुद्धा तिथं सांगितलं एक समयासाठी क्रियावती शक्तीचं कार्य दिसून येते गमन, क्षेत्रांतर गमन रूप. म्हणजे इथं सिद्ध झाले तर त्या मुनींच्या 8 कर्मांचा अभाव झाला आणि एका समयात ते सिद्धशिलेवर विराजमान झाले, तर त्यावेळीसच फक्त गमन झालं असं त्या कर्मरहित जीवाचं. आता एकदा सिद्धशिलेवर गेल्यावर कुठं जातात? म्हणजे तिथं क्षेत्रांतर गमन नाही आहे. बरं, घरचा अभ्यास करा. कुठलं कर्म आहे की जे क्रियावती शक्तीला आवरण करतंय म्हणा, किंवा क्रियावती शक्तीचं कारण रूप कर्म कुठलं? पुद्गल करणा जीवा, पुद्गलाचं कारण असताना कर्म नो कर्म रूप पुद्गल जे आहेत ते निमित्त असताना जीवामध्ये क्रिया दिसून येते असं सांगतात. ह्याच्या पुढं सांगितलं ते पुद्गलाचं. स्कंदाहा स्कंद शब्देन अत्र स्कंद अणुभेद भिन्नात द्विधा पुद्गलाहा गृह्यन्ते. स्कंद या शब्दाने येथे स्कंद आणि अणु या दोन्ही भेदांनी भिन्न 2 प्रकारचे पुद्गल ग्रहण करण्यायोग्य आहेत, ग्रहण केले जातात. म्हणजे पुद्गलाचा परमाणू असू दे किंवा स्कंद असू दे, दोन्हीमध्ये पण क्रिया दिसून येते. म्हणजे परमाणू हलतो का? हलतो. किती परमाणू सांगितलं? 14 राजूगमन करू शकतो एका समयामध्ये. मग त्याचं गमन सांगितलंय, म्हणजे त्यामध्ये पण क्रिया आहे. आणि स्कंदामध्ये आहे की नाही? स्कंदामध्ये पण आहे गमन, क्षेत्रांतर गमन. त्यामुळं दोन्हीमध्ये पण क्रिया दिसून येते. तेच कथम भूताहा सक्रियाहा. मग ते दोन्ही कसे आहेत? परमाणू असो किंवा स्कंद असो, दोन्ही सक्रिय आहेत. कैही कृत्वा, कोणाच्या द्वारे करून सक्रिय आहेत ते? वाचा. परिणाम निवर्तन, परिणाम निर्वर्तक कालानुद्रव्येहि स्फुटम. परिणामाच्या द्वारे रचलेले, म्हणजे कालानुद्रव्यांच्या द्वारे ज्याचं कार्य आहे की परिणामांची रचना करणं, म्हणजे परिणमन करणं हे का परिणमनामध्ये मदत करणं हे कालद्रव्याचं कार्य. मग त्याच्याद्वारे पुद्गल द्रव्य सक्रिय आहे. म्हणजे ते कारण आहे. पुद्गल द्रव्याच्या क्रियेमध्ये कारण कालानुद्रव्य आहे. स्फुटम म्हणजे स्पष्ट रीतीने. पुढं अत्र यथा शुद्धात्म अनुभूती पदेन कर्म क्षये जाते कर्म नो कर्म पुद्गलानां अभावात् सिद्धानां निष्क्रियत्वं भवति
न तथा पुद्गलानां. येथे ज्याप्रमाणे शुद्धात्मानुभूतीच्या बलाने कर्मांचा क्षय झाला असताना, झालं होतं बहुतेक आपलं हे पूर्ण, कर्मांचा क्षय झाला असताना कर्म नो कर्म पुद्गलांच्या अभावामुळे, आता निमित्त असताना घ्यायचं, कर्म नो कर्म पुद्गलांचा अभाव असताना सिद्धांचं निष्क्रियत्व प्रगट झालंय. सिद्धांना निष्क्रियत्व आहे, त्याप्रमाणे पुद्गलांना निष्क्रियत्व नाही. म्हणजे क्रियावान द्रव्य हे दोघं जण आहेत, पण त्याच्यामध्ये जीव दोन्ही रूप आहे, सक्रिय पण आहे आणि निष्क्रिय पण आहे. आता काय म्हणायचं, या एकाच क्रियारूप कॅटेगरीमध्ये दोन टाईप्स करायचे परत आपण. कुठले द्रव्य सक्रिय आहेत, कुठले द्रव्य निष्क्रिय आहेत, कुठले द्रव्य दोन्ही उभयरूप आहेत. कुठलं सांगा? म्हणजे काय, सक्रिय म्हणजे क्रिया करणारे आणि निष्क्रिय म्हणजे न क्रिया करणारे आणि उभय म्हणजे दोन्ही रूप असणारे. असे कुठलं द्रव्य आहे जयश्रीमा? पुद्गल द्रव्य सक्रियच आहे. निष्क्रिय 4 द्रव्य आहेत, धर्म अधर्म आकाश काल, आणि जीव उभयरूप आहे. म्हणजे संसारी दशेमध्ये सक्रिय आहे आणि सिद्ध जीव जेव्हा सिद्ध झाले, मुक्त झाले, त्या दशेमध्ये निष्क्रिय आहेत. काय म्हणताय संध्या काकी? नाही, सिद्ध दशेमध्ये निष्क्रिय म्हटलं म्हणून म्हणते. निष्क्रिय कोणत्या अर्थाने म्हटलं? निष्क्रिय इन द सेन्स त्यांच्यामध्ये आता क्षेत्रांतर गमन रूप क्रिया नाही. सिद्धांमध्ये अच्छा, सिद्ध कुठं जात आहे? क्रियावती शक्ती आहे, पण त्याचं कार्य स्थिर रूपाने चालू आहे, स्वभाव रूपाने चालू आहे. अच्छा. म्हणून जे हे आपल्या ठिकाणी दिसून येतं ते विभावरूप परिणमन आहे. क्षेत्रांतर्गमन, एका क्षेत्राहून दुसऱ्या क्षेत्रावर जाणं येणं, हे सगळं विभाव परिणमन. त्याचं काय म्हणलं तुम्ही? पण परिणाम तर चालूच आहे ना? जीव उभयरूप आहे, परिणमन चालू आहे की. मग तेच सांगितलं ना, वैभाविक शक्ती आहे की नाही सिद्धांमध्ये? आहे ना. वैभाविक शक्तीचं कार्य काय? वैभाविक शक्ती म्हणजे नाही सांगता येत. विभाव परिणमन करणे आपल्यामध्ये दिसून येतं ना. परिणमन होत नाहीये. म्हणजे आपल्या ठिकाणी वैभाविक शक्तीचं कार्य विभावरूप परिणमन दिसून येतं. मग म्हणून हे कार्य दिसतं म्हणून त्याचं परिणमन चालू आहे असं तुम्ही इथं म्हणताय. सिद्धांमध्ये पण ती शक्ती आहे, वैभाविक शक्ती, पण त्याचं कार्य विभाव रूपाने दिसून येत नाही. म्हणजे स्वभावरूप परिणमन चालू आहे त्याचं. मग तसंच क्रियावती शक्तीचं सुद्धा सांगितलं, हे विभावरूप एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जाणं असं कार्य दिसून येत नाही. मग त्यांच्यात जे परिणमन चालू आहे ते स्वभाव क्रिया म्हणायची. प्रत्येक गुणाचं स्वभाव परिणमन पाहायचं तर सिद्धांकडे पाहायचं. आपण काय करतोय, बाहेरच्या क्रियेकडून किंवा बाहेर जे काही दिसतंय त्याच्याकडून आपल्या कार्यांकडे जातोय. म्हणजे आपल्या गुणांचं काय परिणमन चाललंय हे दिसतंय आपल्याला. वास्तविक माझ्या गुणांचं परिणमन असं चालू आहे म्हणून बहिरंगात व्यक्त होत आहे. म्हणून एक वाक्य काल काय होतं, सुमत प्रकाशजींच्या ह्याच्यात सांगितलेलं, कार्य आणि विकल्पाबद्दल काय होतं, माझ्या स्टेटसला वाचलं असेल तर सांगा. विकल्प के अनुसार कार्य नहीं होते, कार्य के अनुसार विकल्प होते. उलट झालं का? काय होतं? नाही, बरोबर आहे की. विकल्प के अनुसार कार्य नहीं होता, कार्य के अनुसार विकल्प होते हे असं का? म्हणजे पुण्यासाठी बहुतेक घेतलं होतं त्यांनी ते, की तुम्ही काय म्हणता, पुण्य आपलं आहे म्हणून असं झालं, पण वास्तविक सांगितलं तसं व्हायचं होतं म्हणून तुम्हाला भाव झाले. म्हणजे सहजता दाखवायची त्याच्यातून. तुम्ही कर्तृत्व घ्यायला जाताय की आपल्या पुण्यामुळं असं झालं, पण त्यांनी सहजता सांगितली त्यात की तसं व्हायचं होतं म्हणून तुमचं पुण्य की तुम्हाला तसे परिणाम झाले. काय कळलं? हा, लिहिलंय काय मला? मी नाही लिहिलंय. अध्यात्म गंगामध्ये आहे ते, त्यात वाचून दाखवते. भूमिकानुसार ऐसे विकल्प होते हैं, ऐसा लेने में उसकी दृष्टि वैसे परिणाम करने में चिपक जाती है,
और होने वाले परिणाम योग्यतानुसार होते हैं। इसमें परिणाम के करने की दृष्टि नहीं रहती, लेकिन दृष्टि का जोर अपरिणामी पर रहता है। म्हणजे भूमिकानुसार विकल्प आणि योग्यतेनुसार परिणाम असं त्यांनी हां, म्हटलं. ते तर गोष्ट दृष्टी वेगळी. योग्यतेनुसार परिणाम. बरं बरं, ते पण आहे, बरोबर आहे. त्यांनी असं एक वाक्य घेतलं होतं की विकल्प आणि कार्य, कार्यानुसार विकल्प होतात का विकल्पानुसार कार्य होतं. तुम्हाला वाटते की मी म्हणलो म्हणून घर बांधलं असं, ॲक्च्युली ते घर तसं बांधायचं होतं म्हणून तुम्हाला तसे विकल्प झाले. त्या परमाणूंची, त्या स्कंदाची, पुद्गलाची तशी योग्यता होती परिणमन व्हायची. सांगा, मी तुम्हाला बोलले म्हणून तुम्ही आला कसं, असं मी तर बोलवलं नाही, पण आपलं एक उदाहरण. मग तुम्ही यायचा होता आणि बरोबर मला विकल्प झाला, असं एक कोइन्सिडन्स असतो तो. फक्त आपण कर्तृत्व घ्यायला जातो त्याच्यामध्ये. रोटली करपल्यावर कर्तृत्व घ्या बघू, तिथं काय म्हणणार, करपली आता त्यात मी काय करू, आणि चांगली झाल्यावर काय म्हणणार, किती परिश्रमाने मी केली. बरोबर. हां, कणकीत जेव्हा योग्यता येते त्यावेळेस त्या बाईला इच्छा होती म्हणे रोटली करायची. हो की, बरोबर आहे. म्हणूनच की कर्तृत्व घ्यायला जातो, दुसऱ्या पराचं कराता बनायला जातो, तर ती बुद्धी नष्ट करण्यासाठी सहजता दाखवली, अशी उपादानातच कार्य होतं. मग तुम्हाला तसे हां, त्याचे उपादानगत. मग तसंच सांगितलं ना की कोणी दीक्षा घेतली, कोणी ब्रह्मचर्य घेतलं, कोणी धर्मामध्ये लागलं असेल आणि त्यांना मी प्रेरित केलं, गुरूंनी प्रेरित केलं आणि त्यांनी धर्मात लागले असं तुम्ही म्हणता. वास्तविक झालं काय होतं, हां, ज्यांनी घेतलं व्रत वगैरे त्यांचं परिणमन त्यांच्यामध्ये आहे, गुरूंना भाव झालं त्यांचे परिणमन त्यांच्यामध्ये आहे. झालं ते एका वेळी कार्य असं दिसून येते की गुरूंनी प्रेरणा दिली म्हणून झालं वगैरे, ते त्यांचं परिणमन तसं व्हायचं होतं आणि गुरूंना त्यावेळेस तसे भाव झाले, किंवा गुरूंना भाव झाले आणि तसं परिणमन तिकडं झालं. असं एक कोइन्सिडन्स आहे, पण कोणी कोणाचा करता नसतो. ठीक आहे. पुद्गलाचं परिणमन कोणामुळे होतं असं पुढं प्रश्न विचारले. परिणमन म्हणजे क्रियावानपणा, हे परिणमन. मग पहिला सांगितलं, हां, पहिला हे वाक्याचा अर्थ लावलं ना. येथे ज्याप्रमाणे शुद्धात्मानुभूतीच्या बलाने कर्माचा क्षय झाला असताना, कर्म नो कर्म पुद्गलांच्या अभावाचं निमित्त असताना सिद्धांना निष्क्रियत्व आहे. काय म्हणले, त्यांच्या ठिकाणी कर्म आणि नो कर्म नाहीत, त्यामुळं सिद्धांमध्ये क्रियावानपणा नाही आहे, निष्क्रिय आहेत ते. न तथा पुद्गलानाम, पुद्गलांच्या ठिकाणी निष्क्रियत्व कदापिही नसतं. कधी चान्स व्हायचं, निष्क्रिय व्हायचं चान्स सगळ्या ठिकाणी आहेच. हां, भलेही तुम्हाला ते मोठा स्कंद रूपाने असताना असं वाटेल की एका ठिकाणी स्थिर आहे, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये क्रिया चालूच आहे. म्हणजे परमाणूंचं आवागमन चालू आहे, म्हणजे ती क्रिया आहेच. म्हणून ते द्रव्य कधीही निष्क्रिय नसतंच. कस्मात, कशामुळे. कालस्य सर्वदा एव वर्णवत्या मूर्त्या रहितत्वात्, वर्णवत्या मूर्त्या रहितत्वात् अमूर्तः विद्यमानत्वात् इति भावार्थः. अमूर्तः विद्यमानत्वात् इति भावार्थः. ते अमूर्तः पुढं लावायचं. अमूर्त रूपाने विद्यमान असल्यामुळे कालद्रव्याचं सर्वदाच वर्णवान मूर्तिकाने रहित असल्यामुळे, कोणाचं काय लावलं, कालाचं सर्वदा एव वर्णवान मूर्तिकतेने रहित असल्यामुळे, अमूर्त रूपाने विद्यमान असल्यामुळे ते कालद्रव्य पुद्गलाच्या क्रियेमध्ये सहकारी आहे असं लावलंय. असा भावार्थ आहे. हां, कालद्रव्य पुद्गलाचं सहकारी कारण आहे त्याच्या क्रियारूपाने परिणमन करण्यामध्ये पुद्गलाच्या. मग ते काल कसं आहे, अमूर्तिक रूपाने विद्यमान आहे, वर्णवान आणि मूर्तिकतेने रहित आहे, म्हणून पुद्गलाचं ते निमित्त आहे असं सांगतायत. हेतू दिलाय त्यांनी. पुद्गलामध्ये निष्क्रियत्व नाही, कधीही नाही, कारण कालद्रव्य विद्यमान असल्यामुळे.
असा हेतू केला ॲक्च्युली त्यांनी. मग हेतू कसा लावायचा होतो? हां, मग त्यामुळे त्याच्यामध्ये निरंतर परिणमन चालू आहेच. म्हणून पुद्गल द्रव्य कधीही निष्क्रिय नाही, असं वेगळ्या रूपाने हेतू केला आहे आचार्यांनी. बरं, हे समजून काय फायदा आपल्याला? प्रियाभाभी सांगणार आहेत. प्रियाभाभींचं चिंतन चालू आहे. आम्हांकडे असं ते म्यूट उभारले होते चिंतन करत. आम्ही कधी म्यूट उभारत नाही. म्हणून आम्हाला सगळ्यांना आल्यावर सांगते, बघा त्यांच्याकडनं शिका. तुम्ही बडबड करता पण ते म्हणलं चिंतन करावं लागेल. तर त्या वाचात काय म्हणायचं, योग प्रवृत्ती थांबायसाठी थोडंसं आतलं मशीन चालू करावं लागतंय. तर काय चाललंय प्रकरण आमचं? आपल्या हातात आहे. हा, ते पण आपल्या हातात, ते पण हातात नाहीये. बरोबर. कालद्रव्य आमच्याकडं आहे. परिणमन करत आहे आमचं ते. 6 द्रव्यांमध्ये 2 द्रव्य निष्क्रिय आहे, 2 द्रव्य सक्रिय आहेत आणि बाकीची सर्व द्रव्य निष्क्रिय आहेत. मग जीव आहे ते सक्रिय पण आहे आणि निष्क्रिय पण आहे. बाकीचं पुद्गल आहे ते सक्रियच आहे आणि बाकीची 4 द्रव्य निष्क्रियच आहेत. अशा रूपाने त्यांचं भेद करून सांगितलंय. 98 गाथा चालू आहे पंचास्तिकामधली. हे जे आहे त्यांचा पण पहिला जो क्षण असतो, म्हणजे पहिल्या समयात ते सक्रियच असतात ना. कोण जोपर्यंत ते सिद्ध शिलेला पोहोचत नाही. आता तेच की तिथं सांगितलं. म्हणून तर आपण असंच अजून एक पण काय सांगितलं होतं बरं? सिद्ध जेव्हा झालं, हा, म्हणजे स्वभाव आहे म्हणूनच सांगितलं गेलं. फक्त त्या स्वभावाचं, त्या शक्तीचं परिणमन स्वभाव रूपाने आहे असं आपण म्हणतो ना सिद्धशिलेवर. तर पहिल्या समयामध्ये गमन रूपाने पण कार्य दिसून येतं. ॲक्च्युली त्याला पण स्वभावगमनच म्हणायचं, कारण ते ऊर्ध्वगमन हा स्वभाव आहे. म्हणजे काय म्हणायचं, आता किती स्वभाव आहेत बघा की एका कार्यासाठी. ऊर्ध्वगमन स्वभाव आहे, क्रियावती स्वभाव आहे, निष्क्रिय स्वभाव आहे. काय काय करायचं जीवाने? टेन्शन आहे का नाही? सगळं होणार आहे. काय करायचं? सिद्धांमध्ये मग वैभाविक शक्ती कसं कार्य करते? स्वभाव रूपाने. म्हणूनच त्यासाठीच हे उदाहरण सांगितलं मी की त्याचं परिणमन चालू आहे उत्पाद ध्रुव रूपाने. विभाव दिसायला पाहिजे असं नाही आहे. जे परिणमन चालू आहे ते वैभाविक शक्तीचं आहे हे समजून घ्या. मग काय परिणमन चालू आहे? स्वभाव परिणमन चालू आहे. उत्पाद वे ध्रुव हेच त्याचं पूर्वपर्यायचं वे, वर्तमानपर्यायचं उत्पाद, त्याच्यामध्ये ध्रुवता, हेच उत्पाद वे ध्रुव हे त्याचं परिणमन घ्यायचं. प्रत्येक गुणाचं परिणमन याच रूपाने आहे. फक्त तुम्हाला या 2 गुणांमध्ये जास्तीत जास्त विभाव परिणमन दिसून येतं म्हणून तुम्ही त्याच अपेक्षेने त्याचं डेफिनेशन करताय. पण त्याच्यामध्ये स्वभाव परिणमन पण आहे. काय म्हणते सोमल? सक्रिय आणि निष्क्रिय सांगितलं ना, ते म्हणजे उत्पादनीय द्रव्यासाठी नाही सांगितलं. फक्त ते शुद्ध अशुद्ध राहतं की नाही त्याच्या अनुसार सांगितलं ना, सक्रिय निष्क्रिय. क्रियावती शक्तीचं कार्य दोन्ही द्रव्यांमध्ये चालू आहे, बरोबर, जीव आणि पुद्गलामध्ये. मग त्यांनी त्याच्यामध्ये जीवामध्ये पण अजून भेद केले. संसारी जीव जे आहेत ते क्रियावान आहेत, त्यांच्यामध्ये परिस्पंदन दिसून येतं, क्षेत्रांतर्गमन दिसून येतं, हे सगळे संसारी जीवांमध्ये. पण सिद्ध जीवांमध्ये न परिस्पंदन आहे न क्षेत्रांतर्गमन आहे, पण क्रियावती शक्ती आहे. मग कार्य काय? तुला काय प्रश्न आला? उत्पादवय ना, कार्य मग उत्पादवयच राहणार. काय म्हणली सोनल, तुझा काय प्रश्न होता? मला म्हणायचं तो उत्पादवे द्रव्य तर सगळीकडे सारखं चालू आहे सगळ्यांमध्ये. म्हणजे सक्रिय निष्क्रिय नाहीये. शुद्ध अशुद्ध कोण राहतंय कोण नाही राहत त्याच्यानुसार सक्रिय निष्क्रिय आता सांगतोय आपण. शुद्ध अशुद्धचा काय संबंध नाही आहे क्रिया आणि निष्क्रिय मध्ये.
फक्त आपण जीवांना भेद करून स्कंद होतो, स्कंद पण परमाणू होतो, म्हणून पुद्गल कधीच निष्क्रिय नाही होत. आणि सिद्ध एकदा सिद्ध झाले की परत संसारात कधीच येत नाहीत, म्हणून ते निष्क्रिय झाले. असं तेच ना, शुद्ध अशुद्धशी संबंध नाहीये. आता सिद्ध जीव शुद्ध आहेत, परमाणू शुद्ध आहे. कोण क्रियावान आहे आणि कोण निष्क्रिय आहे? नाही, परमाणू परत स्कंद होऊ शकतो, हो ना. तसं सिद्ध थोडी परत संसारात हा ना, येतो. म्हणूनच की म्हणून शुद्ध दशा आहे निष्क्रियाचं कारण आहे असं नाहीये. हे सांगाले मी. त्या दशेत सुद्धा परमाणू क्रिया करतोय, 14 राजू गमन करतोय, हे सांगितलं ना समयामध्ये. एका शीघ्र जर गमन करेल तर काय खाली निगोदराच्या त्या भूमीपासून ते सिद्धशिलेपर्यंत जायला एका समयात जातो परमाणू, हे सांगितलं जाईल. म्हणून शुद्ध झाला म्हणून निष्क्रिय झाला असं व्याप्ती करू नका. जीवामध्ये ती व्याप्ती सांगायची आहे त्यांना. मग तिथं फक्त पण क्रियावान म्हणजे उत्पाद्य द्रव्याची नाही लावायचंय, शुद्ध अशुद्ध होण्याची लावायचं असं मला. असं नाही लावायचं. फक्त ते क्रियावती शक्तीचं कार्य तिथं चालू आहे, तर काय चालू आहे हे समजण्यासाठी सांगितलं. जसं ज्ञान गुणाचं कार्य चालू आहे. काय चालू आहे सांग? केवळ ज्ञान प्रकट झालंय, आता अजून काय वाढवायचं नाही आहे, त्याच्यामध्ये काहीच करायचं नाही आहे. काय करायला ज्ञानाने कार्य? जाणणे. मग त्यात काय फरक आहे का? मागच्या पर्यायात जास्त होतं, पुढच्या पर्यायात कमी आहे, कमी जास्त जाणतायत, काय फरक आहे? सगळ्या पर्यायात केवळ ज्ञान समान आहे त्याची शक्ती. मग तुम्ही कसं सांगणार परिणमन चालू आहे म्हणून? मागच्या पर्यायाचा वेव, पुढच्या पर्यायाचा उत्पाद हेच दिसतंय, याच्या अपेक्षेने परिणमन चालू आहे. आणि मग ते आपण दाखवतो, जसं जे ज्ञेय जाणले गेले त्यांच्या काळाचं डिफरन्स जे काय दिसलं त्याच्यावरून सुद्धा सांगितलं गेलं की केवळ ज्ञानामध्ये पण उत्पाद वेध्रुव चालू आहे. तसंच इथं सुद्धा सांगायचं, क्रियावती शक्तीमध्ये पण परिणमन चालू आहे. ते समजून घेण्यासाठी सांगितलं फक्त की मागच्या पर्यायामध्ये पण क्रियावती शक्तीचं कार्य झालंय, वर्तमानात पण होतंय, पुढच्या पर्यायात पण होणार. पण तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं, मागची पर्याय वेळ झाली, पुढची पर्याय उत्पन्न झाली, ह्याच्यात परिणमन झालंय हे समजून घ्या. हे पण क्रियावती शक्तीचं कार्यच आहे. दीदी एक विचारू का? म्हणजे क्रियावती शक्तीचं परिणमन आहे हे सिद्ध केलं एवढ्यावरून. त्याचं कार्य निष्क्रिय रूपानेच आहे, स्वभाव रूपानेच चालू आहे तिथं. बोला. हॅलो. बोला की. जसं पुद्गल म्हणजे एक परमाणू जो आहे तो त्याला निष्क्रिय नाही म्हटलेलं आहे ना, त्याच्यात गमन करण्याची ताकद आहे. बरोबर. क्रियावती शक्ती त्याच्यात. बर. तसंच जीवामध्ये पण क्रियावती शक्ती आहे. बर. तर मला हे नाही समजलं की सिद्धांमध्ये निष्क्रियत्व शक्ती आहे. क्रियावती शक्ती आहे. क्रियावती शक्ती त्यांच्यात पण आहे. सॉरी, म्हणजे निष्क्रिय नाही, क्रियावती शक्ती त्यांच्यातही आहे विद्यमान. भलेही ते गमन नाही करत, तर मग निष्क्रिय अजूनही नाही लक्षात आलं की त्यांना निष्क्रिय कसं? कारण परमाणूला निष्क्रिय नाही म्हटलेलं. हा ना, मग परमाणूशी का कम्पेअर करताय तुम्ही? परमाणू एके ठिकाणी स्थिर नाही आहे. जसं हा सिद्ध जसे स्थिर राहतात तसं परमाणू स्थिर राहिला का? तो एकतर त्या अवस्थेत सुद्धा गमन करतोय, पुन्हा स्कंदरूप झाल्यावर पण गमन करतोय. त्यामुळे त्याच्यामध्ये निष्क्रियपणा नाही आहे पुद्गलाच्या परमाणूमध्ये. पण तसं सिद्धांमध्ये एकदा ते सिद्ध दशेला प्राप्त झाले की पुन्हा त्यांच्यामध्ये क्रिया नाही आहे. काय कळलं? कळवा. जय श्रीमा कळवा. काय कळलं सांगा. कोणाचं? हां, तुमची दुसरी क्रिया चालू आहे काय चिंतनाची? नाही ना. हां. बोला दीपाली बेन. प्रदेश पासून प्रदेशांतरला आपण क्रिया घेतोय. सिद्ध भगवानामध्ये तशी क्रिया नाहीये, तर निष्क्रियत्व आहे. आणि पुद्गलामध्ये शुद्ध आपण मानतो, परमाणू एक परमाणूला शुद्ध मानतो, पण त्याच्यामध्ये गमनाची शक्ती आहे.
तर 14 राजू गमन करू शकतो किंवा परत स्कंद रूप होऊ शकतो, जे काय आहे. तर त्याच्यामुळे त्याचं निष्क्रिय शक्ती कशाला, कार्य पण आहे. शक्ती तर सिद्धांमध्ये पण आहे, कार्य स्पष्ट आहे ना परमाणूमध्ये पण. विभाव रूपाने परिणमन नाही का तेवढं? सिद्धांमध्ये नाही, क्रियावती शक्तीचं. सिद्धांमध्ये नाही. क्रियावती शक्तीचं सिद्धांमध्ये विभाव रूपाने परिणमन नाही, संसारी स्वभाव जीवामध्ये रूपाने नसतं. परिणाम. हा, परमाणूमध्ये आहे कार्य, हे सांगायचंय. सिद्धांमध्ये शक्ती आहे, क्रियावती शक्ती, पण त्याचं असं गमन रूपाने कार्य नाही. कारण क्रियावती गमन फक्त कर्माच्या सद्भावातच. कर्मांच्या कर्माचा सद्भाव. सद्भाव नाही म्हणून गमन म्हणूनच त्यांनी नाही. निमित्त घेतलं ना, कर्म नो कर्माचा अभाव झाला असताना आता ते तिथं निष्क्रिय आहेत. सिद्ध सगळे सिद्ध निष्क्रिय आहेत. सिद्ध शिलेवर जोपर्यंत इथून जात नाही तोपर्यंत गमन आहे. कारण एक समयामध्ये तुम्हाला 7 राजू गमन करायचंय, तर ते सिद्ध कुठं झाले? इथं झाले का तिथं झाले? सिद्ध शिलेवर सिद्ध होतात का इथं सिद्ध होतात? इथे होता. हा, कुठं? मुंबईमध्ये. म्हणजे मध्ये त्याच्यात लोक. विकल्प नाही, मला गमन करायचंय ही असा विकल्प नाहीये. काहीच ती नाही. ऑटोमॅटिक क्रिया होती. हा, विकल्पाशी काय शक्तींचं कार्य नाहीये. तुमचे विकल्प काय तुम्हाला करायचे ते करा, परिणमन व्हायचं ते होणार त्यावेळेस. म्हणजे जेव्हा सिद्धदशा प्रगट झाली तेव्हा ती इथं झाली आहे मध्य लोकामध्ये. सगळ्या कर्मांचा अभाव झाला आणि मग तो जीव मुक्त झाला आणि जाऊन विराजमान होणार आहे सिद्धशिलेवर. मग तेव्हा तेवढ्या समयापुरतं गमन दिसून येतं सिद्धांचं सुद्धा. पण एकदा तिथे जाऊन स्थिर झालं की ते पुन्हा आता अनंत काळापर्यंत हलणार नाही. तसा बघू एके ठिकाणी स्थिर न हलता देवासारखं येते का? मग आपण सिद्ध झाल्यावर कसं बसणार? चुळबुळ केलं की हाकलून देते तिकडनं. सिद्धशिलेवरनं जावा म्हणतात खाली, तुम्ही तर काय बसू नका. म्हणून सिद्धांसारखं छान स्थिर बसून ध्यान करायचं. म्हणजे क्रियावरती शक्तीचं विभाव परिणामन चालू आहे जीवामध्ये, क्रियावरती शक्तीचं स्वभावरूप परिणामन चालू आहे सिद्धांमध्ये. बरोबर. आणि जसंच योग गुणाचं विभावरूप परिणामन जीवामध्ये, योग गुणाचं स्वभावरूप परिणामन सिद्धांमध्ये. बरोबर. क्रियावती शक्तीचं स्वभावरूप परिणमन सिद्धांमध्ये आहे, विभावरूप परिणमन आपल्यामध्ये. तसंच योग गुणाचं परिणमन स्वभावरूपाने त्यांच्यामध्ये आहे, विभावरूपाने आपल्यामध्ये आहे. मग त्याचं कार्य परिस्पंदन सांगतो आपण. जीव की सक्रियता का बहिरंग साधन, एक प्रदेश से अन्य प्रदेश पर पहुंचने का कारणभूत जो परिस्पंद परिणमन है उसे क्रिया कहते हैं. ॲक्च्युली आपण जे गमन म्हणजे क्रिया म्हणतो ना, त्यांनी परिस्पंदनालाच क्रिया म्हणलंय. तेच की आता आपण असं म्हणतो, पण त्यांनी शास्त्राधार आहे याला, त्यांनी संस्कृत टीकेत घेतलं असं. परिस्पंदन रूप पर्याय म्हणजे क्रिया आहे. म्हणूनच मला शंका आली होती, मी विचारलं होतं तेजुबाबींना पण विचारलं. ते म्हणले त्यावेळेस ते दोन्ही शक्ती एकच घ्यायच्या, योग शक्ती आणि क्रियाशक्ती, कारण दोन्हीचं कार्य परिस्पंदन आहे. मी पण हेच विचारलं. दोन वेगळ्या कशाला घ्यायच्या हो? मग शिरायला पाहिजे. काय शिरत नाही आतमध्ये, नुसतं वरवर चाललंय, काय उपयोग? योगात शिरा, परिस्पंदनात शिरा थोडं. तुम्ही आपल्या संसारातच शिरताय. निर्विकल्प पण होत आहे हो आज. स्थूल रूपाने निर्विकल्प वालही शिरायला जाऊ नका. जर आकुलता होत असेल तर फुल स्टॉप. हो बरोबर. इस लक्षण को घटित करते हुए, म्हणजे परिस्पंदन रूप परिणमन ही क्रिया आहे. इस लक्षण को घटित करते हुए निरखे कि कौन से जीव सक्रिय है. ये जीव बहिरंग साधन का निमित्त पाकर क्रियाशील बने रहा करते हैं. सक्रियता का स्वभाव होने पर भी ये जीव पदार्थ यूं ही अटपट गमन नहीं क्रिया करते. काय तुमच्यामध्ये क्रियावती शक्ती आहे म्हणून उगीच फिरत बसत नाही इकडं तिकडं तुम्ही. क्रिया नहीं क्रिया करते, उगीच अंटसंट क्रिया करत नाही. किंतु बहिरंग साधन जैसे अनुकूल सहज प्राप्त हुए हैं
उनको मात्र निमित्त पाकर यह जीव अपनी परिणति से अपने आप में प्रदेश परिस्पंद करने लगता है. का लाव इथं बारामतीवरून, म्हणजे क्रिया तुमच्यात झाली आहे, मग तुमच्या अधीन आहे, मग येत जावं बघू सारखं ये जा ये जा ये जा करायचं नाही. निमित्त मिळालं ना सोनीचं म्हणून आले असं ना. म्हणजे बहिरंग कोणीतरी त्यावेळेस अनुकूल साधन असतं तेव्हा कार्य दिसून येतं. का आलं पंढरीवाले इथं का आलेत पंढरपूरकर? म्हणजे निमित्त, बहिरंगामध्ये निमित्ताचं पण कार्य तेवढं इम्पॉर्टंट आहे हे सांगायला लागले. अंटसंट गमन करत नाही जीव. संसारावस्था में हम आप चलते हैं, इसमें प्रदेशों से प्रदेशांतर पर पहुंचने का कारणभूत बहिरंग साधन है शरीर व कर्म. और जब यह जीव अष्टकर्मों से मुक्त होकर एक समय में एकदम ऊपर चला जाता है, उस समय की क्रिया में साधन है बंध का छेद. कोई चीज़ किसी में फंसी हो और जब उसका वियोग हो तो फिर भी क्रिया बन जाती है. म्हणजे अडकलेला असेल ते कशामध्ये तर ते सुटल्यावर सांगितलं ना, त्या एरंडाचं बी अडकलेलं आहे, एकदा सुटलं की ते स्वभाव परिणामन ते वर पडतं वरून खाली, मग तिथं पण क्रिया दिसून येते. म्हणजे बहिरंग साधन मिळाल्यावर पण क्रिया आहे आणि सुटल्यावर पण क्रिया आहे, म्हणून एक समयाचं गमन आहे. तुम्हाला आता गमन करायला गाडीनी मदत केली, इकडून तिकडं जायला समजा, हे शरीराने मदत केली, कर्म आहे तर त्या कर्माने गमन होण्यामध्ये कार्य केलं. मग हे सगळं बहिरंग साधन आहेत की, पण हे असताना क्रिया होती म्हणताय तर नसताना सुद्धा क्रिया झाली, म्हणजे त्याचा वियोग झाल्यावर सुद्धा क्रिया होते हे सांगायचं. मग वियोगाचा क्षण फक्त पहिला आहे, म्हणून पहिल्या समयामध्ये सिद्धांना गमन दिसून येतं. यो बहिरंग साधन के साथ यह जीव सक्रिय होता है और इस प्रकार बहिरंग साधन के द्वार से सक्रिय हुआ करता है. बहिरंग साधन आहे त्यावेळेस तिथं सक्रियता आहे आणि त्यांचा वियोग झाला तरी सुद्धा तिथं एक समयापुरती सक्रियता दिसून येते, पण तो सगळा माझा स्वभाव नाही. त्या क्रियावती शक्तीला सुद्धा हा मी कसा आहे जाणणारा आहे, हे आपल्याला समजलं तर उपयोग आहे. म्हणजे त्या क्रियेमध्येच अडकणारा नाही आहे, म्हणून जे सगळं शरीरात. हां बरोबर आहे. 7 राजू 14ने काय म्हणताय दीपालीबेन? टाइम संपला. जसं सांगितलं की परिणामी भाव असतो सगळ्यांमध्ये, पण आपण दुसऱ्या गुणस्थानामध्ये परिणामी भावाची मुख्यता घेतली आहे. तसंच इथे पण पुद्गलामध्ये कालानुची मुख्यता घेतली, जसं सगळीकडे. म्हणजे परमाणू पुद्गलामध्ये कालाणूला निमित्त घेतलंय आणि जीवामध्ये कर्माला निमित्त घेतलंय क्रियेसाठी. मग असं का फरक केला असं आम्हाला शंका होती. मग जीवाला पण कालद्रव्य म्हणायचं ना, निमित्त आहे म्हणून, पण ते आता पुढचं साधन म्हणा. एकाला एक कारण जे म्हणतो आपण, जीवाचं कारण पुद्गल आहे, पुद्गलाचं कारण काल आहे, असं त्यांनी थोडंसं पुढं कारणं सांगितली आहेत. म्हणून माझं कार्य मी करण्यासाठी समर्थ आहे. कालाणूचं कशा? जीवाचं पुद्गल, पुद्गलाचं कालाणू. मग असं परिणमन क्रियारूपाने परिणमन जे काय होतं त्याच्यामध्ये असं ते परस्पराला निमित्त आहे. काय फायदा समजून? कुछ फायदा. क्रिया करण्यामध्ये आपला उपयोग अडकवायचा नाही. क्रिया झाल्या तर धर्म झाला, क्रिया झाल्या तर आपलं चांगलं आहे, हे सगळं मान्यतेने आपण स्वतःला त्रस्त करतो. उलट कुठली क्रिया करायची आहे? जानन क्रिया करा, त्याच्यातून आपल्याला निर्विकल्पता प्राप्त होते, ते खरं आपलं कार्य आहे. हो जाणा जानन स्वरूपी जीव जाणा. पहा या जीवाला परद्रव्याची आवश्यकता नाहीच. कर्मामुळे माझे अस्तित्व नाहीच.
मी कर्माधीन नाही जाणा, स्वाधीन आहे, कर्मरहित आहे, निष्क्रिय स्वरूप आहे, सिद्ध स्वरूप आहे. स्थिर स्वरूपोहम, निश्चल स्वरूपोहम. ओम विसर. नमो हरि